कर्जमाफीमध्ये 1,40,000 शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 दिवसांमध्ये रक्कम येणार आहे. तर अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीतनं वगळ 13 लाख शेतकऱ्यांची यादी दुरुस्तीसाठी बँकेकडे पाठवलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या 1,40,000 शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत. या अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीतनं वगळण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. तर राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांची यादी विविध कारणांच्या दुरुस्तीसाठी बँकांकडे परत पाठवल्याचं त्यांनी सांगितलंय. तर जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांना 1 एप्रिल 2026 पासून व्याज आकारणी करू नये असे निर्देशही बँकांना दिले आहेत. आज किंवा उद्यापर्यंत पैसे आपले पडतील. जे ॲग्रीटॅक्सचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये पैसे आपले पडतील. आणि मी शेतकऱ्याला विनंती करतो की सगळ्यांनी गडबड करू नका. जे आपले 56 लाख लोक आहेत त्या सगळ्या लोकांना, पात्र लोकांना कर्जमुक्ती भेटणार आहे. जे लोक इन्कम टॅक्स भरतात, ज्यांना कुठे सर्व्हिस आहे, अशा लोकांची यादी आपण काढली. त्याच्यामुळे काही उशीर झाला. ती यादी आपल्याकडे नव्हती, ती यादी होती केंद्राकडे. त्याच्यामुळे 2-3 दिवस डिले झाला आणि यादी ती आता प्राप्त मागे झालेली आहे. आणि मग थोडंसं आमच्या ऑनलाईनचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे डिले आहेत.